यानंतर होणारा सामना असेल नुरेन स्टार पेठ किल्ला विरुद्ध ऑल कर्ला. दोन्ही संघ आपण खेळण्याच्या दृष्टीने सज्ज राहायचं आहे. नुरेन स्टार पेठ किल्ला आणि ऑल कर्ला. केबी स्टार संघ फील्ड प्रथम करताना पाहायला मिळाला. टॉस जिंकलाय आणि श्री साई जय भैरी मुरुगवाडा संघ सलामीची जोडी. स्ट्रायकिंग एंडला यश, नॉन स्ट्राईक एंडला नेहार आणि पहिलाच बॉल यावी दमदार अशी गोलंदाजी अंजलाची. पहिला चेंडू इथे डॉट पाहायला मिळतोय. अंजला ऑन दी मार्क, राईट राऊंड द विकेट. यश हळदणकरसाठी फेकला जाणार बॉल आहे. लो फुल टॉस बॅटवरती घेतलाय, पंच केलाय. क्षेत्ररक्षक आहे, शॉटला बॉल फील्ड करेल. येईल इथे निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता इथे झालेली पाहायला मिळाली आणि त्यानंतर खेळला गेलेला फटका आहे. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू कॅरी होतोय. एक रन इथे मिळते. निराश आहे यश हळदणकर. फटक्यामध्ये कोणतीही कमी नव्हती. पुढील चेंडू हंजला टू यश. लेग स्टिकच्या बाहेर पाहायला मिळतोय बॉल. फणसांचा समांतर हातामध्ये आलेला इशारा. व्हाईट बॉल. धावसंख्या 2 या अंकावरती पाहायला मिळते. केबी स्टार संघाचा एक उगवता सितारा, उद्याचं भविष्य, रायझिंग स्टार ऑफ केबी स्टार म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतो तो अंजला बॉलिंग मार्कवरती. पुढील चेंडू घेऊन यश हळदणकरसाठी. परफेक्ट यॉर्क आहे, स्टेट खेळ आहे. मिड ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. बॉल फील्ड करेल. एकेच्या माध्यमातून केल्या गेलेल्या फिल्डिंग पाहायला मिळाले. यस, शेवटचा चेंडू अंजला टू यश. हो, यावी ऑफस्टिंगच्या खूपच बाहेर पाहायला मिळतोय बॉल. निकम सरांचा समांतर हातामध्ये इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. धावसंख्या 3 वरती जाऊन पोहोचते. सुरुवात अंजलाची लाजवाब इथे म्हणावी लागेल, परंतु त्यानंतर मुरुगवाडा संघ कशा पद्धतीने या मॅचला पुढे घेऊन जात होते ही खूप महत्वाचं इथे पाहायला मिळेल. पुढील चेंडू हो, यावी स्टेपिंग करून खेळलाय. थोडेसे पावलं पुढे घेतली आणि खेळला गेलेला दमदार शॉट, परंतु तेवढंच लाजवाब फिल्डिंग अंजलाच्या माध्यमातून इथे पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिले इथे समाप्त. धावसंख्या 3 बिनबाद 3. प्रथम फलंदाजी करत असताना श्री साई जय भैरी मुरुगवाडा संघ. पाहूया दुसरं षटक. केबी स्टार संघाकडून कुणाच्या हातामध्ये सोपवलं जात आहे. बॉलिंग बारमध्ये नितीश इथे दाखल झाले. नितीश वर्षी विश्वास दाखवला जातोय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघाच्या माध्यमातून दुसरं षटक. राईट आर्म राऊंड द विकेट. निहार स्ट्रायकिंग एंडला. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावी परफेक्ट यॉर्क आहे. अगदी स्ट्रेट खेळ आहे. अलॉंग द कार्पेट खेळला गेलेला हा बॉल. पाहूया पंच इथे सलामसलत करतील. चर्चा होईल आणि त्यानंतर अंतिम निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. मेन एम्पायर, स्क्वेअर लेग एम्पायर, थर्ड एम्पायर यांच्यामध्ये चर्चा चालली आहे. त्यानंतर काय येतो निर्णय. अपील तरी ते केलं गेले. गफलत झाले की काय निहार करून याची चर्चा इथे होईल आणि त्यानंतर अंतिम निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. यानंतर नुरेन स्टार पेठ किल्ला विरुद्ध ऑल कर्ला. दोन्ही संघ आपण टॉससाठी सज्ज राहायचंय. नुरेन स्टार पेठ किल्ला विरुद्ध ऑल कर्ला. दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी या. यस, थर्ड एम्पायरचा डिसिजन येतोय. आउट. निहार मैदानाच्या बाहेर जाईल. पहिला धक्का इथे बसलाय. प्रज्वल स्ट्रायकिंग एंडला. प्रज्वल पाहायला मिळतोय. नितीश एक चांगला अपील इथे पाहायला मिळाला आणि त्यामुळे ते सक्सेसफुली ठरले. का थ्रो केला गेला होता.
चुकीच्या पद्धतीने निहार इथे पाहायला मिळाला. यावेळी मिड विकेटच्या दिशेने खेळला गेलेला फटका डिक्लेअर झोन 1 रन. धावसंख्या 4. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर. एक चांगली सुरुवात केबी स्टार संघाच्या माध्यमातून इथे दिसतोय. यस, चांगली फिल्डिंग नॉन स्ट्राईक एंडला केला गेला थ्रो. थोडीशी चलाकी फैजानने दाखवणं अपेक्षित होतं. स्ट्रायकिंग एंडला थ्रो आणि ते होणं अपेक्षित होतं, ते इथे मात्र झालं नाही. परंतु एक चिकी रन इथे घेतली गेले आणि लाजवाब फटका आहे. डिक्लेअर झोन 1 रन. यस, 1 to go. शेवटचा चेंडू इथे बाकी. नितीश ऑन द मार्क. राईट आर्म राऊंड लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी बॅकफूट वरती येऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. निराश आहे आपल्या फटक्यावरती. षटक क्रमांक समाप्त होत आहे. यावेळी दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 6 धावा. शानदार सुरुवात इथे पाहायला मिळाले. केबी स्टार आणि मुरुगवाडा यांच्यामध्ये चाललेली लढत. 6 धावा. नुरेन स्टार पेट किल्ला आणि ऑल करला. दोन्ही संघाचे संघनायक टॉससाठी या. टॉस बॉक्सच्या दिशेने या. नुरेन स्टार पेट किल्ला आणि ऑल करला. नुरेन स्टार पेट किल्ला आणि ऑल करला. यावेळी गती चांगली होती. टप्पा अचूक पाहायला मिळालाय. अन्सार बुल्ला केबी स्टार संघाचा संघनायक. राईट आर्म राऊंड द विकेट प्रज्वल साठी. आणि याही वेळी परफेक्ट फिल्डिंग लाजवाब आहे. फिल्डिंग लाजवाब पाहायला मिळालाय. अंजला होता तिथे, लगावली इथे बाजी आणि रोखल्या तिथे धावा. फिल्डिंग शानदार, अतिशय लाजवाब पाहायला मिळाले. आपल्या संघासाठी डेडिकेशन खूप महत्वाचं असतं जे इथे पाहायला मिळालं. अंजलाने कारनामा केलाय. 3 धावा त्यांनी इथे रोखल्या. धावसंख्या 7. हो, यावी फटका लाजवाब होता. क्रीडांगणात गुदगुल्या करत चेंडू सीमारेषेच्या पार गेलाय. 4 धावा इथे मिळत आहेत. चौकार पाहायला मिळतोय. यश यशस्वी ठरतोय. चंप होईल. धावसंख्या पोहोचेल 11 अंकावरती. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर. राईट आर्म राऊंड द विकेट. नेक्स्ट बॉल फॉर यश हळदणकर. हो, यावी स्टेपिंग करून खेळला गेलेला फटका आहे. डिक्लेअर झोन मध्ये कॅरी होते बॉल. 1 रन इथे मिळते. सेन्सिबल क्रिकेट. थोडंसं संयम दाखवलं गेलंय. पुढचा चेंडू आणि इथे स्टंप आउट होईल. खूपच बाहेर निघाला होता तो यश हळदणकर. टप्पा चुकला. बॅट परंतु बॉल पर्यंत पोहोचू शकली नाही ती बॅट आणि त्यामुळे यष्टिरक्षकाच्या माध्यमातून एक शानदार कामगिरी. सक्सेसफुल विकेट. यश हळदणकर मैदानाच्या बाहेर जातोय. धावसंख्या आहे ती 12. 1 गडी बाद 12. न्यू बॅटर चिराग नॉन स्ट्राईक एंडला. 2 गडी बाद 12 धावा. ओ, यावी टप्पा चुकलाय. खूपच बाहेर राहिलाय बॉल. वाईट बॉल करार केला गेलाय. आई चेंडू सेम डिलिव्हर सेम रिझल्ट. आणखीन एक एक्स्ट्रा रन इथे मिळते. धावसंख्या 14 अंकावरती जाऊन पोहोचेल. पुढील चेंडू फटका लाजवाब आहे. गॅप शोधले. एक खेळाडी अन्सार पाहत राहत आहेत आणि या दोघांना दुभागून चिरून भेदून चेंडू सीमारेषेच्या पार गेलाय. 4 धावा इथे मिळाल्यात. धावसंख्या 18 अंकावरती जाऊन पोहोचते. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त आपण 6 धावा पाहिल्या होत्या, परंतु त्यानंतर धमाकेदार फलंदाजी. यावी 1+1 एकूण 2 धावा इथे मिळत आहेत. धावसंख्या 20 या अंकावरती जाऊन पोहोचते. पहिली 2 षटकं अतिशय डिफेन्सिव्ह लाजवाब लाईन लेंथ मध्ये फेकली गेली होती. जखडलं गेलं होतं. स्कोरला थांबवलं गेलं होतं, परंतु त्यानंतर खराब गोलंदाजी आहे. यावी नो बॉल आणि +1 एकूण 2 धावा इथे याही चेंडूवरती मिळत आहेत. अतिशय प्रतिम पंचांची जबाबदारी पार पाडताना आपल्याला निकम सर इथे दिसत आहेत आणि त्याचबरोबर स्क्वेअर लेग एम्पायर राज तोडणकर, थर्ड एम्पायर म्हणून भाऊ तोडणकर.
या तिघांच्याही माध्यमातून पंचांची अतिशय प्रतिम भूमिका या मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेच्या निमित्ताने स्टँडर्ड इथे जपले गेले, कारण जेवढ्या मोठ्या स्टँडर्डची स्पर्धा आहे तेवढ्या जबरदस्त स्टँडर्डमध्ये पंचांची भूमिका इथे पाहायला मिळाले. फैजान राईट आर्म राउंड द विकेट, धावसंख्या 22 रन, प्रोग्रेस इन 4th ओव्हर. ओ क्या फील्डिंग आकीब आहे, परंतु प्रज्वलच्या माध्यमातून एक शानदार असा खेळला गेलेला फटका 4 धावांसाठी, खणखणीत दमदार चौकार. इथे डॉट बॉल येतोय. यावेळी पाहूया पंचांच्या माध्यमातून काय येतो इशारा. सर्वांचं लक्ष पंचांकडे लागून इथे राहिले. नॉट आउट. येस, नॉट आउट करार केला गेलाय. 1 रन इथे मिळेल ती संघाला. संख्या 27. एक रन या चेंडू इथे मिळेल. संख्या 28. 29 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेले. पहिल्या 2 षटकांची इथे जरूर चर्चा होईल, का 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 6 धावा होत्या, परंतु त्यानंतर पुढील 10 चेंडूंमध्ये मात्र इथे 22 धावा अक्षरशः कुठल्या गेल्यात. महागडी ठरली ती शेवटची 2 षटकं आणि त्यामुळे धावसंख्या इथे बनवली गेली ती 28. 29 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. एक मोठं आव्हान असेल ते यावी केबी स्टार संघासमोर. स्ट्रायकिंग एंडला सोना चव्हाण, नॉन स्ट्राइक एंडला अन्सार बोलला आणि बॉलिंग मार्गवरती यश हळदणकर. 29 धावांचं विशाल लक्ष आहे आणि क्लासी शॉट, परंतु बॉक्स आउट. ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न होता, बॅट थोडीशी लवकर बॉलवरती आली आणि त्यामुळे बॉक्स आउट होऊन मैदानाच्या बाहेर यावं लागतंय ते सोनाला. गोल्डन डकचा शिकार ठरतोय. पहिल्या चेंडूवरती पहिला धक्का देणं सक्सेसफुल ठरलाय, यशस्वी ठरलाय तो यश हळदणकर. नितीश न्यू बॅटर, पहिल्या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच ठरला होता तो नितीश. परंतु या मुकाबल्यामध्ये पाहूया आपल्या संघासाठी कशा पद्धतीने फलंदाजी आपल्या संघासाठी करेल यश. तो नितीश यावेळी स्क्वेअर लेग एम्पायरच्या दिशेने खेळला गेलेला फटका आहे. 1 रन इथे मिळते. खातं इथे ओपन होईल ते संघाचं, स्वतःचं खातं इथे ओपन करताना नितीश पाहायला मिळालाय. पुढील चेंडू, ओहो यावेळी लेग ब्रेक चेंडू होता, बॉडी जवळ येऊ दिला बॉलला. ऑन साइडला खेळण्याचा इरादा होता, तो बॅट बॉलचा संपर्क झाला नाही आहे इथे.
यश असा प्रयत्न सरस गौरव मडवीचा प्रयत्न होता परंतु असफल ठरतोय. जंप केला गेला बॉलवरती परंतु प्रॉपरली बॉल रोखू शकला नाहीये. 4 धावा इथे मिळाल्या. धावसंख्या 5 या अंकावरती जाऊन पोहोचते. नितीशच्या बॅटमध्ये निघाले एक दमदार चौकार आणि इथे शेवटचा चेंडू डिक्लेअर स्वरूपात 1 रन. षटक क्रमांक समाप्त होतो ते पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6. अजूनही 23 धावांची आवश्यकता. 15 चेंडू आणि 23 धावा. कमबॅक होऊ शकतो परंतु या षटकामध्ये अन्सार मुल्ला कशा पद्धतीने फलंदाजी करेल यावरती या संघाचा रिझल्ट अवलंबून असेल. सुरुवात तर शानदार झाले परंतु शेवट मात्र दमदार करायचं आहे. वेदांत बॉलिंग मार्गवरती लेफ्ट हँड राऊंड द विकेट. यस रिव्हर्स फटका खेळलाय. यावेळी बुद्धिमत्तेचा वापर केला गेलाय तो अन्सार कडून कारण ज्यावेळी चौकार निघत नाही चांगली डिलिव्हरी असते त्यावेळी त्याच पद्धतीने ज्या दिशेला बॉल आहे त्याच दिशेला खेळण्याचा प्रयत्न होणं अपेक्षित होता आणि तोच प्रयत्न इथे केला गेलाय आणि त्याला इथे मात्र लेग बायच्या स्वरूपात 1 रन मिळते. धावसंख्या 8 या अंकावरती जाऊन पोहोचेल. लेग बायच्या स्वरूपात 1 मिळालेली रन. हो याही वेळी एक क्लासी रिव्हर्स फटका आहे. रिव्हर्स पॅडल स्वीप इथे पाहायला मिळतोय त्यामुळे 1 रन याही चेंडू इथे प्राप्त होईल. या षटकातील 2 चेंडू बाकी. वेदांत पुढील चेंडू घेऊन लेग स्टिकच्या बाहेर आहे बॉल. चिरागने बॉल इथे फील्ड केलाय. 1 रन एक्स्ट्रा वाईटच्या स्वरूपात इथे प्राप्त होते. धावसंख्या 10. हो यावेळी खेळायचं होतं ऑन साईडला परंतु संपर्क झाला नाहीये बॉलची. चिरागने बॉल फील्ड केलाय. चांगली यष्टीरक्षकाची भूमिका बजावतोय तो चिराग. निर्धाव चेंडूची सांगता झालेली ती पाहायला मिळाले. हो याही वेळी रिव्हर्स फटका अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न चकवलं जाते ते गोलंदाजाला परंतु यावेळी चलाकी करताना अन्सार मुल्ला इथे दिसतोय कारण बॅटिंग ऍक्शन इथे दिली गेली गोलंदाजाला त्यामुळे दिशा बदलली जाते आणि त्यानंतर खेळला गेलेला रिव्हर्स फटका 1 रन देऊन जाईल. षटक क्रमांक समाप्त होते ते दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे 12. 17 धावांची आवश्यकता. 10 चेंडू आणि 17 धावा. बॉलिंग मार्गवरती गौरवशाली कारकीर्द राहिले अंडरआर्म क्रिकेटमध्ये आणि आपल्या संघासाठी तारणहार बनला येतो. ज्याच्यावेळी संघ अडचणीमध्ये आलाय त्यावेळी संकटातून बाहेर काढणारा हा तारणहार ठरलेला गोलंदाज गौरव. या आधीच्या स्पर्धेमध्येच म्हणजे करला येथे झालेल्या स्पर्धेमध्येही गौरवने गौरवशाली कामगिरी आपल्या संघासाठी करून दाखवले त्यामुळे या मोठ्या स्पर्धेमध्येही त्याच्यामध्ये विश्वास दाखवला गेलाय. महत्वपूर्ण 3रं षटक सामन्याला सेट करून देणारं षटक आणि पहिला चेंडू स्क्वेअर पाहायला मिळतोय. लेग स्टिकच्या खूप बाहेर ठेवला गेलेला हा टप्पा होता त्यामुळे 1 रन इथे मिळते. वाईटच्या स्वरूपात संघाच्या खात्यामध्ये ती जोडली जाईल. धावसंख्या 13 या अंकावरती जाऊन पोहोचेल आणि त्यानंतर खेळला गेलेला फटका 4 धावा. प्रज्वल आहे बॉल फील्ड करू शकला नाही. निराश पाहायला मिळालाय तो यश हळदणकर परंतु फटक्यामध्ये ताकद नजाकत सर्व काही आणि परफेक्ट गॅप शोधण्यात सक्सेसफुल ठरला तो नितीश. धावसंख्या 17 रन. अजूनही 12 धावांची आवश्यकता इथे राहते. पुढील चेंडू गौरव यावेळी ताकदीने खेळण्याचा प्रयत्न टाइम करू शकला नाहीये त्यामुळे स्टिकरवरती आदळला बॉल. थोडासा बाउन्स इथे जरूर दिसतोय या बॉलमध्ये त्यामुळे निर्धाव फॉलो थ्रो मध्ये चांगलं फील्ड अलॉंग द कार्पेट. एक चांगला पास इथे पाहायला मिळालाय. शानदार फिल्डिंग आहे. नजाकत भरी फिल्डिंग इथे पेश करताना इथे दिसलंय त्यामुळे सेव्ह केल्या गेल्या तर धाबा. पुढील चेंडू ओहो यावेळी मिडल स्टिक वरून बाहेर काढला गेलेला बॉल आहे. राईट डाउन द विकेट. ओ बॅट आहे परंतु सिंगल रन इथे मिळते. 1 रन संघाला मिळेल. धावसंख्या 18. 11 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू आणि 11 धावा. अजूनही मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो परंतु पहिल्या 2 चेंडूवरती अन्सारच्या बॅटमधून एक चौकार येणं अपेक्षित आहे.
तो जर चौकार इथे मिळाला तर गेम चेंजर बनू शकतो अन्सारमुल्ला. प्रज्वल आहे राईट आर्म राऊंड द विकेट. समोर अन्सार. 5 चेंडू 11 धावाचं समीकरण असताना फेकला जाणारा पहिला बॉल बॅकफुट वरती येतोय, टॅप करतोय, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू कॅरी झाला. 1 रन इथे मिळते. धावसंख्या 19, 10 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 10 धावा. फ्रंट लाईन खेळला गेलेला फटका आणि पंचांच्या माध्यमातून 4 रन. 4 धावांचा इशारा. आपण पहिल्या 2 चेंडूची चर्चा करत होतो. एक बिग शॉट पाहिजे होता, तो बिग शॉट इथे मिळालाय. 4 धावा इथे मिळाल्यात. या 4 धावांमुळे खूप काही घडणार आहे. धावसंख्या 23 रन, 6 धावांची आवश्यकता. येणारे चेंडू आहेत 3 चेंडू आणि 4 धावा. 6 धावा. 3 चेंडू 6 धावाचं गणित आहे. 23 झालंय, 23 झालं. प्रज्वल ड्राईव्ह केलाय. इथे काय येतो इशारा. 4 धावा. खटखटीत, दमदार, शानदार, जानदार, बहारदार. 4 रन. अन्सार गेम चेंजर. 4 धावा इथे मिळत आहेत. शेवटचे 2 चेंडू बाकी आणि 2 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 2 धावा. 2 चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. आपण चर्चा पहिल्या शेवटच्या 6 चेंडूच्या पहिल्या बॉल मध्ये करत होतो. पहिले 2 चेंडू खूप महत्वाचे होते. अन्सारच्या बॅट मधून जर एखादा चौकार निघाला तर कमबॅक होऊ शकतो आणि तेच समीकरण इथे सक्सेसफुल ठरले. अन्सारने बॅक टू बॅक 2 चौकार इथे लगावलेत. 2 चेंडू 2 धावाचं समीकरण असताना स्ट्रायकिंग एंडला गेम चेंजर, मॅच विनर, या मॅचचा हिरो बनेल का अन्सारमुल्ला, ते इथे पाहणं आवश्यक आहे. 2 चेंडू 2 धावाचं समीकरण. बॉलिंग मार्गवरती प्रज्वल. यानंतर होणारा सामना नुरेन स्टार पेट किल्ला विरुद्ध ऑल केरला. टॉस झालाय का? चला दोन्ही संघ टॉस सोडूया. नुरेन स्टार पेट किल्ला संघनायक आणि ऑल केरला संघनायक. टॉस सोडूया. 2 चेंडू 2 धावाचं समीकरण आहे. केबी स्टार संघाचा 1 मॅन शो, 1 मॅन आर्मी. स्ट्रायकिंग एंडला हो यावी काय घडलंय. 1 रन इथे मिळाले. स्कोर इक्वल आहे. कंपल्सरी चेस हा नियम आहे. त्यामुळे शेवटच्या चेंडूवरती 1 रन तुम्हाला इथे मिळवायचीच आहे. बॉल डॉट आला तर स्कोर इक्वल, टाय होईल. परंतु जो प्रथम फलंदाजी करेल तो इथे जिंकणार आहे. कंपल्सरी चेस हा नियम असल्यामुळे त्यामुळे कोण जिंकणार, कोण हरणार, कोणत्या संघाच्या खात्यामध्ये 2 पॉइंट जोडले जाणार हे ठरवणारा हा बॉल. प्रज्वल टू अन्सारमुल्ला. आणि यावी खेळला गेलेला बॉल टॅप केलाय. सिंगल. हो इथे चूक झाली. 5 धावा इथे मिळणार आहेत. 4 धावा एक्स्ट्रा स्वरूपात इथे मिळतील. आणि हा सामना केबी स्टार स्पोर्ट क्लबच्या माध्यमातून जिंकला गेलाय. दमदार फलंदाजी अन्सारमुल्लाची. आणि या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, वन अँड ओनली गेम चेंजर, मॅच विनर अन्सारमुल्ला, मॅन ऑफ द मॅच. चला टॉस करून घ्यायचंय. नुरेन स्टार पेट किल्ला आणि ऑल केरला. नुरेन स्टार पेट किल्ला, ऑल केरला. यस टॉस केला जातोय. केरला टॉस जिंकलाय. सलित डिसिजन ऑन दी स्पॉट सांगत. यस फिल्डिंग. ऑल केरला संघ टॉस जिंकलाय आणि प्रथम फील्ड घेतले. चला लगेच फिल्डिंग सजून घ्या. नुरेन स्टार पेट किल्ला सलामीची जोडी येऊ द्या. मॅन ऑफ द मॅच अन्सारमुल्ला. केबी स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 सीजन 3 मैन ऑफ द मैच वन एंड ओनली अन्सारमुल्ला. खुद ऑर्गेनाइजर भी है और इतनी शानदार जीत अर्जित की है.
और एक लाजवाब पारी कैप्टनसी पारी के लिए है और श्री साई जयभैरी मुरुगवाड़ा जैसे एक बड़ी टीम को शिकस्त देने में कामयाबी हासिल की है। नामुमकिन से लगने वाले लक्ष्य को वन मैन आर्मी की तरह संघर्ष करते हुए अंसार मुल्ला ने साबित